नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। जून जुलै हप्ता वितरणासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, स्किप करू नका। स्किप न करता व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या मिळेल। सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती असणार आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या आणि सरकारी योजनांच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, शासनाच्या माध्यमातून GR आलेला आहे। हप्ता वितरणासंदर्भात खुशखबर आलेली असून या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात GR आलेला आहे। आता हा GR आलेला आहे, परंतु लाभार्थ्यांना या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा महत्त्वाचा प्रश्न असा पडलेला आहे। शासन निर्णय आलेला आहे निधी वितरण करण्यासंदर्भात, मात्र सद्यस्थितीला तर पोर्टल बंद आहे। मग शासन निर्णय कसं काय आला आहे आणि आमच्या खात्यामध्ये नेमके कधीपर्यंत अनुदान जमा करण्यात येईल, तर सर्व माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा। तर पहा, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत दिनांक 29 जून 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यानुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या शासन निर्णयानुसार निधी वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। पाहू शकता, निधी सुद्धा इथं मंजूर झालेला आहे आणि निधी वितरित करण्यास परवानगी सुद्धा दिलेली आहे। आता या शासन निर्णयामध्ये संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णयान्वये आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना तांत्रिक अधिकारी आणि सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 12/1/2023 नुसार सदरच्या अर्थसहाय्याचे बिनशर्त आहे आणि वित्त विभाग शासन निर्णय यानुसार परिपत्रक क्रमांक 9 अन्वये वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रदान करावयाच्या प्रयोजनार्थ राज्याच्या एकत्रित निधीपैकी निधीमधून रिकामा या ठिकाणी अर्हित करण्यात याव्यात। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींकरता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम या ठिकाणी त्यांच्या खात्यावर वर्ग करून संवितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली असून सदर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटवरती सुद्धा तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची तुम्हाला लिंक देण्यात आलेले आहे। तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की शासन निर्णय आलेला आहे, पण लाभार्थ्यांपुढे एक मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे पोर्टल बंद आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सद्यस्थितीला माहिती आलेली आहे, पोर्टलचं जे अपडेटचं काम होतं अगोदर 15 जून होतं, त्यानंतर त्याची तारीख वाढली, 21 तारीख आली, आता सध्यासुद्धा त्यानंतर ती तारीख वाढवण्यात आली, 21 तारीख करण्यात आली। 21 तारीख नोटिफिकेशन आणखीन त्या ठिकाणी कायम आहे, मात्र पुन्हा एकदा ती तारीख वाढलेली आहे आणि आता नवीन तारीख असणार आहे 15 जुलैपर्यंत पोर्टलवरती काम सुरू असणार आहे, अशी माहिती आहे। नोटिफिकेशन आलेली नाही, परंतु ही माहिती समोर येत आहे, जी तारीख आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे। मग हा शासन निर्णय आला असला तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरण कसा काय होणार, तर यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे। निधी वितरणाची मान्यता सुद्धा मिळालेली आहे, मात्र सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनादरम्यान या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढीसंदर्भात कुठलीच चर्चा किंवा कुठलाच मुद्दा आपल्याला पाहताना दिसत नाही। कालचं आपण एक पत्र पाहिलेलं आहे, ज्यामध्ये 2,500 ऐवजी 6,000 रुपये अनुदान करण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। त्यावर चर्चा, विनिमय आणि निर्णय या संदर्भातली माहिती तर आपण जाणून घेणार आहोत, परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अनुदान वितरणास परवानगी देण्यात आलेली आहे, निधी मंजूर झालेला आहे, मात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नेमकं हे अनुदान कधीपर्यंत येणार आहे। पोर्टल बंद असणं कारणाने जर समजा पर्यायी व्यवस्था काही उपलब्ध झाली, एखादं नवीन पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात सुरू करून
लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जर अनुदान जमा झालं तर खूप चांगलं होईल, कारण 15 तारीख खूप जास्त लांब आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांना म्हणजे जवळपास सर्व लाभार्थ्यांना दिव्यांग लाभार्थी सोडता जून महिन्याचा सुद्धा हप्ता वितरण झालेलं नाही आणि यामुळेच जून जुलैचा जो हप्ता आहे तो एकत्रितरित्या द्यायला सुद्धा काहीच हरकत असणार नाही। आता हा शासन निर्णय फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे, हा सुद्धा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे। पहा, दिव्यांग सक्षमीकरण विभागांच्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेषाही विभागांतर्गत वितरण करण्यात येणार आहे, मात्र त्यांचा निधी हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि त्यांच्याकडूनच परवानगी दिलेली आहे। आणि इतर जे लाभार्थी आहेत ज्यांना जूनचा सुद्धा हप्ता मिळालेला नाही त्या लाभार्थ्यांसाठी जून महिन्याच्या निधी वितरणासाठी परवानगी नाही, शासन निर्णय नाही आणि काही सुद्धा आता सद्यस्थितीला प्रोसेस नाही जूनसाठी। मात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे, जुलैच्या वितरणासाठी निधी मंजूर झालेला आहे। हीच तत्परता जर हप्ता वितरणासाठी जर केली तर खूप चांगलं होईल। ज्या पद्धतीने निधी मंजूर झालेला आहे त्याच पद्धतीने लवकरात लवकर हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा केलं पाहिजे। आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांना जुलै महिना सुरू होण्या अगोदरच हप्ता वितरण झालं होतं आणि त्या नियमानुसार या ठिकाणी आज हे वितरण होणं अपेक्षित आहे, मात्र पोर्टल बंद असल्या कारणाने तसं होणार नाही। 15 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागू शकते। जर समजा पर्याय व्यवस्था उपलब्ध झाली, दुसरं एखादं तात्पुरतं पोर्टल सुरू झालं आणि निधी वितरण झालं, DBT झालं तर खूप चांगलं होईल। पाहू आता या संदर्भात काय प्रोसेस होते। आता शासन निर्णय आलेला आहे, निधी तर आहे, फक्त वितरण बाकी आहे, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे। यावरती निर्णय झाला, वितरणाची प्रक्रिया सुरू झाली की कळवेल, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।